नूतन नूतन गिरासे. हो सर. हे सोपी होती का? टेस्ट दिली ना? बाकीचं समजलं नाही. ते 1 to 15 हो 3 to 15 आहे ते. हा तिथं. आणि ते लास्ट 10 नंबरचा क्वेश्चन नव्हता. हा तो पण नाही सॉल्व केला. फोटो फोटो ट्रान्झिस्टर. हा मग हा ट्रान्झिस्टर तो आहे ना, 3 टर्मिनल असता ना. मग कशावर लाईट हो कलेक्ट. फॉरवर्ड बायस होईल? बेस इमिटर. बेसवर लाईट पडला तर फॉरवर्ड बायस होईल ना. हो तर तेच ना, मी आता रिटर्न पाठवलं तुम्हाला. हे सोपं जातं का गूगल फॉर्म सोपं जातो? हे सोपं आहे सर. हे सोपं आहे. हो हे ते काय ती रोशनी रोशनी माझ्या मोबाईल मध्ये एक जागा नाही आहे. ती रोशनी अजून फोटो काढून पाठवते. रोशनीने 2 फाईल अटॅच केल्या आहे. ते आजच्या टेस्टला. हो सर ती पहिली अटॅच झाली नंतर परत एक अटॅच झाली. सर मला म्हटलं अटॅच नाही झालं सांगते म्हणून मी परत सेंड केली अटॅच केली सर. बरं पण मग हे सोपं जातं का गूगल फॉर्म का सेपरेट गूगल फॉर्म तयार करू? सेपरेट करा सर. मग करा ना. हे चांगलं आहे ना सर. हे पण चांगलं आहे ना सर. हा चेतनाला तिथं पेन वर हे करता येतं. अरे पण याच्यामध्ये शॉर्ट आन्सर वगैरे काही, मग शॉर्ट आन्सर कसं लिहिणार? मग नुसतं ऑब्जेक्टिव्ह घेणार. हो सर तो प्रॉब्लेम येतो. नाही सर पण टाईप नाही करता येत शॉर्ट आन्सर. काय येतं ना तिथं ते ए दिलेलं असतं. गूगल ए फॉर्म दिलेलं मध्ये असतं ना. गूगल फॉर्म मध्ये गूगल फॉर्म मध्ये टाईप टाईप. खाली वरती होतं सर म्हणले. टायपिंग. हा हर्षाली तू टर्न इन झालेली नाही. तुझा आवाज नाही येते. बाकी सर करायचं डनी. का नाही अजून. मी तर मार्क देऊन टाकले. बाबा लेक्चर चालू होतं ना सर म्हणून बर केलं नाही. काय तुम्हाला काय सोपं पडतंय मग टेस्ट द्यायला? ही टेस्ट चांगली सरी सोपी. सोपी याच्यात आता कोणी म्हणजे ते सीट डाउनलोड केलं आणि त्याच्यावर टायपिंग केलेलं आहे टेक्स्ट बॉक्स मध्ये. कोणी केलं होतं? नूतनने केलंय का? हो हा मग ते हो सर. ते वरून ठळक टाईप केलेले आहेत ऑप्शन्स. सर ते लिहायला खूप कठीण जातं सर. हे गुगल फॉर्म वरती ना लिहिलं जातं. तेच ना, मग तुम्ही गुगल फॉर्मचं पीडीएफ बनवा. पीडीएफ आता नूतन आज जॉईन आपलं पूनम नाही जॉईन. पूनम प्रत्येक वेळेला पीडीएफ एकदम पूर्ण फॉर्म एक पेज बरोबर पाठवते ती. नाही पूर्ण गुगल फॉर्म एकाच पीडीएफ मध्ये पाठवते पूनमची जी गुगल फॉर्मची जी अटॅचमेंट येते ना ती बरोबर येते. बाकीच्यांचे कोणाचे 1 पेज 2 पेज 3 पेजचे पीडीएफ येत आहेत. मला प्रश्न पडला आहे का तुम्हाला डायरेक्ट मग मॅडम पासून पाठवतात तसं गुगल फॉर्म ची लिंक पाठवू डायरेक्ट? गुगल क्लास रूम मधून न टाकता सेपरेट पाठवतो. सर डायरेक्ट ग्रुपला पाठवा सर ती पीडीएफ. हा मग ते तसा करता येतो ना सेपरेट गुगल क्लास. लिंक टाकता येते ना सर मग तसंच करा मॅडम करता तसं.
हो ना, तशी लिंक आपल्या गुगल क्लासरूम मधून बी टाकता येईल रिंग, काही प्रश्न नाहीये. ते रिस्पॉन्स म्हणजे डायरेक्ट तुम्हाला उत्तर समजतं हो. आणि मार्क पण समजून जाता, मार्किंग पण करता येतं बघ तिथं असं. चालेल, ठीक आहे, पाहू आपण. बाकीचे जॉईन नाही होते, 10 आणि 11 विद्यार्थी. तृप्तीने टर्न इन झालेलं आहे, परंतु अटॅचमेंटच नाही. तृप्ती अटॅचमेंट झाले नाही तिथं. चालेल, सुरुवात करायची का मग? मी स्क्रीन शेअर करतो. दिव्या, स्क्रीन दिसते का? हो सर, दिसत नाही सर. नाही दिसली? दिसते सर. नाही दिसत आहे सर. दिव्याला दिसत नाही ना. रेंज मध्ये आहे ग. दिसली का दिव्या? काल आपण मागच्या लेक्चरला फ्लो चार्ट फॉर प्रिपेरिंग PCB बाय बोथ मेथड्स, तर पेंटिंग और प्रिंटिंग. पेंटिंग आपण हाताने पेंट करतो त्याला पेंटिंग म्हणतो आपण, आणि जे फोटो प्रिंटिंग असतं किंवा स्क्रीन प्रिंटिंग असतं, तर बोथ मेथडला फ्लो चार्ट जो आहे PCB तयार करायचा तो सेम आहे. तर सर्किट डायग्राम सुरुवातीला तुम्हाला जे सर्किट डिझाइन करायचंय, ज्या होम अप्लायन्स किंवा तुम्हाला जे सर्किट माउंट करायचंय त्याची सर्किट डायग्राम काढायची. त्या सर्किट डायग्रामचे लेआउट घ्यायचं. लेआउट काढल्यानंतर त्या लेआउटला आर्ट वर्क करायचं. तर आर्ट वर्क इन द सेन्स ऑफ तुम्ही त्याला तो जो काही लेआउट असेल त्याला ट्रेस पण करू शकता. अलग लक्षात, त्याला ट्रेस करू शकतात. म्हणजे तुम्हाला ट्रेस पेपर सगळ्यांना माहिती आहे. एखादी फिगर असेल किंवा डायग्राम असेल, तिला आपण ट्रेस पेपरवर पेन्सिलीच्या सहाय्याने ट्रेस करतो. एक मिनिट. तर ट्रेस पेपरच्या सहाय्याने जे लेआउट काढलेलं असेल तुम्ही त्याला ट्रेस करतो. तर ते जे ट्रेसिंग होईल ते ट्रेसिंग च्या मापाची कॉपर क्लॅड कटिंग अँड क्लीन सॉफ्ट लॅमिनेट, तर इपॉक्सी लॅमिनेट असेल किंवा फिनॉलिक लॅमिनेट असेल, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल किंवा ज्याची कॉस्ट तुम्हाला परवडेल त्या हिशोबाने तुम्ही ते लॅमिनेट कट करायचं. त्याच्यानंतर ते जे तुम्ही ट्रेसिंग केलेलं असेल ते ट्रेसिंग चे रिप्लिका त्या याच्यावर पेन्सिलीने पुन्हा त्याच्या म्हणजे
ट्रेस ज्या साईडला असेल ती साईड तुमच्या कॉपरची फॉईल जी असेल ना, फिनॉलिक लॅमिनेट एक साइड इन्सुलेटिंग असेल आणि एक साइडला कॉपर असेल, पूर्ण कॉपर फॉईल असेल. त्या कॉपर फॉईलवर तुम्ही जे ट्रेस केलेलं असेल ती त्याची रिप्लिका त्याच्यावर ठेवायची, उलटी ठेवायची आणि वरून पुन्हा पेन्सिलीने त्याला डार्क करून टाकायचं, की जेणेकरून खालच्या साईडला पेन्सिलीचं सर्व लेआउट जो आहे तो कॉपर फाईलवर उमटून जाईल. उमटल्यानंतर त्याच्यावर नेल पॉलिश, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेल पॉलिशचा ब्रश असतो, त्या ब्रशच्या सहाय्याने जसं जसं लेआउट उमटलेलं असेल तसं तसं त्या ठिकाणी नेल पॉलिश पेंट करायची, हाताच्या सहाय्याने पेंटिंग करायची. हाताच्या सहाय्याने नाही करायची असेल तर मग फोटो प्रिंटिंग आहे किंवा स्क्रीन प्रिंटिंग आहे. स्क्रीन प्रिंटिंग सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे, लग्नपत्रिका म्हणा, या स्क्रीन प्रिंटिंगच्या सहाय्याने नंबर ऑफ कॉपीज आपण प्रिंट करतो. तर कलर जो आहे तो कलर आपण क्यूजीच्या सहाय्याने त्याला एक्सपोज पेपर जो असतो त्याच्यावर आपण त्याला कलर करून प्रिंटिंग करतो. तसं या ठिकाणी ऑइल पेंट घ्यायचा, स्क्रीन प्रिंटिंगने त्याला पेंट करायचं. तर प्रिंटिंग अँड टचअप. तर टचअप म्हणजे काही वेळेला स्क्रीन प्रिंटिंगने काही ठिकाणी कलर जर राहून गेला, तो बरोबर लेआउट वर नाही आला, त्याला थोडं टचअप करायचं. किंवा हाताने पेंट करतोय आपण, एखादी साईड एखादा कॉर्नर राहून गेला असेल तर त्याला टचअप करायचं. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी कॉपर राहू द्यायचे आहे त्या ठिकाणी आपल्याला पेंटिंग करायची. आलं का लक्षात? कॉपर आपल्याला त्या कॉपर क्लॅडवर जिथे राहू द्यायचं आहे त्या ठिकाणी पेंटिंग करायची. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येतंय? जो कॉपर फाईलवर आपण पेंटिंग करतोय ना, कॉपर फाईलवर काय काढला आपण? लेआउट काढला. त्या लेआउटला पेंटिंग करतोय आपण कलरच्या सहाय्याने. ज्या ठिकाणी कॉपर राहू द्यायचं आहे त्या ठिकाणी आपण पेंटिंग करतोय, आणि जिथे पेंटिंग केलेलं नसेल आपण त्या कॉपर क्लॅडवर, जिथे तुम्ही पेंट लावलेलं नसेल, नेल पॉलिश लावलेलं नसेल, तो कॉपरचा जो एरिया असेल तो पूर्ण एरिया रिमूव्ह करणे. रिमूव्ह द अनवॉन्टेड कॉपर ऑन टू द फिनॉलिक लॅमिनेट और इपॉक्सी लॅमिनेट. अनवॉन्टेड कॉपर जो आहे तो रिमूव्ह करणे म्हणजेच इचिंग. अनवॉन्टेड कॉपर इज रिमूव्हिंग फ्रॉम कॉपर क्लॅड इज कॉल्ड ॲज इचिंग. ज्या ठिकाणी तुम्ही पेंटिंग केलेलं आहे त्या ठिकाणचा कॉपर निघत नाही, ते लेआउट आहे आपलं. आणि पेंटिंग सोडून ती प्लेटवर जेवढा कॉपर असेल, जेवढी कॉपर फाईल असेल, पेंटिंग केलेल्या एरिया सोडून त्याच्यावरचं सर्व कॉपर काय होईल? इचिंग प्रोसेस मध्ये डिझॉल्व्ह होऊन जाईल. त्याच्यासाठी इचिंग प्रोसेस म्हणजे काय? तर तुम्ही एकदाच लेआउट काढलं, लेआउटवर पेंटिंग केलं, तुम्ही नेल पॉलिशने केलं किंवा ऑइल पेंटने केलं. पेंटिंग केल्यानंतर ती जी फिनॉलिक लॅमिनेट आहे तिला क्रोमिक ऍसिड मध्ये डीप करायचं असतं. तर क्रोमिक ऍसिड हे डायल्यूट घ्यायचे असतं, जास्त कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं नसतं. त्याच्यामध्ये डीपिंग करायचं 5, 10, 20, 25 मिनिटांमध्ये. जो काही अनवॉन्टेड कॉपर आहे त्याच्यावरचा तो काय होऊन जातो? क्रोमिक ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह होऊन जातो. आणि ज्या ठिकाणी तुम्ही पेंटिंग केलेलं आहे तेवढंच फक्त लेआउट दिसतं. मी लेआउटचे पेंटिंग केलेलं आहे ना, तेवढंच लेआउट त्या पीसीबी वर दिसतं. तर इचिंग प्रोसेस मध्ये अनवॉन्टेड कॉपर इज रिमूव्हिंग फ्रॉम द इपॉक्सी लॅमिनेट और फिनॉलिक लॅमिनेट वरनं हे रिमूव्ह केला जाईल. कॉपर जो असेल अनवॉन्टेड कॉपर तो रिमूव्ह केला जाईल. स्ट्रिपिंग. तर स्ट्रिपिंग मध्ये काय करतात? आता जो कलर आपण केलेला आहे, जे पेंटिंग केलेलं आहे, आता मला सांगा
नेल पॉलिशने तुम्ही जर पेंट केलेलं असेल त्याला कशाने रिमूव्ह करतात? स्ट्रिपिंग करायची आहे आपल्याला. तो जो कलर दिलेला आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. कशाच्या सहाय्याने रिमूव्ह करतात तुम्ही नेल पॉलिश? तर पेट्रोकेमिकल. काय 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 चेतना? बोला बोला तुमच्या नेल पेंट रिमूव्हर नाही सर. रिमूव्हर असतं का? रिमूव्हर असतो का? नेल रिमूव्हर असतं का? त्याच्या केमिस्ट्री मध्ये काय म्हणतात त्याला? कोणतं केमिकल असतं ते? केमिस्ट्री मध्ये काय म्हणतात त्याला? कोणतं केमिकल असतं? हा, माहिती का? माहिती पाहिजे ना. मग माहिती. नेल रिमूव्हर तुम्ही वापरता, बरोबर आहे का नाही? पण कोणतं केमिकल असतं ते चांगलं असतं का आपल्या नखांसाठी? काय होतं त्याच्याने? आपली स्किन ड्राय पडते का नाही? पुन्हा पुन्हा वापरणं चांगलं असतं का ते? आपल्याला त्याचं केमिकल कॉम्पोजिशन माहिती पाहिजे ना. आपण फक्त बाजारातून बॉटल घेतो, परंतु त्या बॉटलवर काय कंटेन आहे, त्याच्यामध्ये कोणतं केमिकल वापरलेलं आहे ही माहिती पाहिजे. काय असतो? काय असतो? ऍसिटोन. बरोबर. तर ऍसिटोन असतो. तर तो ऍसिटोन जो आहे तो एवढा स्ट्रॉंग नसतो, तो त्याला डायल्यूट केलेलं असतं त्याच्यामध्ये, पण तरी तो लागलीच वेपराईज होऊन जातो, बरोबर आहे का नाही? त्याचा अंश जो आहे तो तिथं राहत नाही, फक्त काही वेळेला डाग दिसतात किंवा ड्राय स्क्रीन करून टाकतो, म्हणजे त्याचे वेपर्स लगेच होऊन जातात. तर ते जे पेंटिंग केलेलं आहे आपण लेआउट, त्याला स्ट्रिपिंग करणे म्हणजे त्या कॉपर क्लॅड वरनं त्याला रिमूव्ह करणे. तर नेल पॉलिश जर असेल तर तुम्ही याच्या सहाय्याने रिमूव्ह करू शकता. नेल रिमूव्हर जे मिळतं तुम्हाला त्याच्याने रिमूव्ह करू शकतात. आणि जर तुम्ही ऑइल पेंटने पेंट केलेलं असेल तर तुम्ही ऑइल पेंटला डायरेक्ट पॉलिश पेपरच्या सहाय्याने स्ट्रिपिंग करून टाकायचे. पॉलिश पेपर माहिती आहे सगळ्यांना. पॉलिश पेपरच्या सहाय्याने डायरेक्ट कलर जो आहे तो काढून टाकायचा वरचा. मग खाली काय शिल्लक राहील? फक्त त्या ठिकाणी कॉपरची लाईन शिल्लक राहील, बरोबर? ती कॉपरची लाईन मध्ये मध्ये कंपोनंट साठी जागा सोडलेली असेल, कॉपरची लाईन पुन्हा कंपोनंट साठी जागा सोडलेली असेल, तर हे अशा पद्धतीचं कॉपर क्लॅड किंवा पीसीबी तुमची तयार होईल. स्ट्रिपिंग केल्यानंतर काय होईल? त्या तुम्ही जसं लेआउट काढलेलं होतं, जसं तुम्ही ट्रेसिंग केलेलं होतं लेआउट, ते तसं तुम्हाला त्या ठिकाणी कॉपरच्या स्वरूपात दिसेल. अनवॉन्टेड कॉपर त्याच्यावर रिमूव्ह करून टाकलेला असेल. त्याच्यानंतर पुढची स्टेप अशी आहे की ड्रिलिंग करायचं. मग तुम्ही रेजिस्टर जिथं जोडायचं आहे तिथं तुम्ही जागा सोडलेली असेल, ट्रान्झिस्टर जिथं जोडायचं आहे ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात, ते 3 टर्मिनल साठी तुम्ही जागा सोडलेली असेल, बरोबर? त्या ठिकाणी कलर केलेला नसेल. कपॅसिटर जोडायचे आहे त्या ठिकाणी 2 टर्मिनल असतात कपॅसिटरला, त्या ठिकाणी जागा सोडलेली असेल. मग कॉम्पोनंट समोर ठेवायचे आपल्याला आणि लेआउट आणि सर्किट डायग्राम समोर ठेवून एक छोटं ड्रिल मशीन येतं. तुम्ही रेजिस्टर, कपॅसिटर किंवा डायोडचे टर्मिनल्स आपण लॅबोरेटरीमध्ये पाहिलेत, किती बारीक असतात ते. तर त्या टर्मिनलच्या मापाचं एक ड्रिल मशीन येतं, छोटूस असतं, हाताने पण करता येतं, आपल्याला लॅबमध्ये आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला त्या रेजिस्टरचे टर्मिनल्स
जोडायचे आहेत. कॉपर जिथे कॉपर शिल्लक आहे आणि कॉपरचं कनेक्शन आणि लीडचं कनेक्शन झालं पाहिजे. बरोबर. कॉपर जो शिल्लक आहे त्याचं आणि कॉम्पोनंटच्या लीडचं कनेक्शन झालं पाहिजे. त्या पद्धतीने त्याच्यावर ड्रिलिंग करायचं. ड्रिल केल्यानंतर फिलिंग अँड फिनिशिंग. ड्रिल केल्यानंतर जो कॉम्पोनंट त्या ठिकाणी माउंट करायचे आहे, तर इन्सुलेटिंग जो भाग असतो कॉपर क्लॅडचा, जो इन्सुलेटिंग भाग असतो त्या साइडने काय करायचं, त्या साइडने कॉम्पोनंट टाकायचे त्या होल्स मध्ये. जिथे ड्रिल केलेला असेल आपण रेजिस्टन्स जिथे जोडायचे असेल तो बॅक साइडने टाकायचा आणि ज्या साइडने कॉपर लेआउट आहे त्या साइडने काय करायचे, त्याला सोल्डरिंग करायची. आणि अनवॉन्टेड जर त्याचे थ्रेड्स जर जास्त मोठे राहत असतील तर ते थ्रेड्स जे ते कट करून टाकायचे आणि इन्सुलेटिंग साइडला जो रेजिस्टर आहे तो बिलकुल चिपकून आला पाहिजे. आणि जे थ्रेड्स त्याचे मोठे असतील ते मोठे थ्रेड्स कट करायचे आणि ज्या ठिकाणी होल केले ड्रिल केलेलं असेल आपण त्या ठिकाणी बरोबर सोल्डरिंग करायचं. म्हणजे पक्क त्या ठिकाणी एकदम ड्राय सोल्डरिंग राहायला नको. व्यवस्थित सोल्डरिंग केलं की तुमची प्रिंटेड सर्किट बोर्ड तयार झाली. तर हे मी जस्ट तुम्हाला समजण्यासाठी फ्लो चार्ट सांगितला की, आणि एवढ्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लॅबोरेटरीमध्ये करू शकतो. तर लॅबोरेटरीमध्ये आपण 1 PCB 2 PCB बनवण्यासाठी या फ्लो चार्टच्या सहाय्याने केलो तर करू शकतो. हेच फोटो प्रिंटिंगने केलं तर तुम्ही 50-100 प्रिंटेड सर्किट बोर्ड एकाच सर्किटचे करू शकतात. स्क्रीन प्रिंटिंगने सुद्धा तुम्ही कंटिन्युअसली स्क्रीन प्रिंटिंगने जर कलर केलं एकाच साईजच्या सगळ्या कापून घेतल्या आणि तीच लेआउट पुन्हा पुन्हा त्याच्यावर स्क्रीन प्रिंटिंगने कलरिंग केलं की नंबर ऑफ सर्किट डायग्राम तुम्ही पीसीबी करू शकता. तर आता थोडं ब्रीफ मध्ये आपण स्टेप्स फॉर मेकिंग पीसीबी. तर काही वेळेला तुम्हाला सेपरेट क्वेश्चन पण विचारला जातो, स्टेप्स फॉर मेकिंग पीसीबी कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत. तर मी आता जे सांगितले त्याच्यातलं जे थोडंफार इकडं तिकडं असेल तर आपण ते पुन्हा डिस्कशन करू आणि त्याला क्लिअर करून घेऊ. पहिली स्टेप आहे टू ड्रॉ द लेआउट. While drawing the layout, following points should be noted. ज्या वेळेला तुम्ही लेआउट ड्रॉ करतात, सर्किट डायग्राम तुमच्याकडे आहे त्या सर्किट डायग्राम वरून तुम्ही लेआउट ड्रॉ करतात. लेआउट ड्रॉ करताना 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे किंवा फॉलोइंग पॉइंट शुड बी नोटेड. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की नंबर ऑफ कॉम्पोनंट्स, तुम्ही जे सर्किट डायग्राम पाहत आहेत, जी सर्किट डायग्राम तुम्हाला पीसीबीच्या फॉर्म मध्ये पाहिजे आहे तिच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट किती आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही ते व्यवस्थित मोजले पाहिजे. एकही कॉम्पोनंट, कारण एकदाच त्या ठिकाणी कॉपर रिमूव्ह झाला त्याच्यावरचा, मग तुम्हाला नवीन कनेक्शन नाही करता येणार. तुम्हाला नवीन कॉम्पोनंट इथं माउंट करायचे असेल त्या सर्किटमध्ये तर ते नाही करता येणार. त्याच्यामुळे ती खात्री करून घ्यायची नंबर ऑफ कॉम्पोनंट किती आहेत सर्किटमध्ये ते मोजून घ्यायची बिलकुल लेआउट काढताना. 1 2 3 4 किती रेजिस्टर आहेत, किती ट्रान्झिस्टर आहेत, किती कॅपॅसिटर आहेत, किती आयसी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी लेआउट काढताना बिलकुल तंतोतंत आले पाहिजे. जर एखादा सुटून गेला तुमचा पीसीबी चालत नाही, पीसीबीचा आउटपुट मिळणार नाही. म्हणून नंबर ऑफ कॉम्पोनंट व्यवस्थित आले पाहिजे. डायमेन्शन ऑफ कॉम्पोनंट युज्ड हेही महत्वाचं आहे. हेही मी तुम्हाला सांगितलं की रेजिस्टर लावायचे असेल तर किती जागा लागते, कॅपॅसिटर लावायचे असेल तर किती जागा लागते. तर डायमेन्शन्स, ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात, 3 टर्मिनल्स बेस, इमिटर, कलेक्टर बरोबर कनेक्ट झाले पाहिजे. त्यामुळे तो कॉम्पोनंट समोर पाहिजे लेआउट काढताना. त्या कॉम्पोनंटला किती जागा लागेल पीसीबीवर, बरोबर. डायमेन्शन्स ऑफ कॉम्पोनंट युज्ड या गोष्टींचा विचार करून तुम्ही लेआउट ड्रॉ करायचे.
ही पहिली स्टेप झाली. क्लिनिंग द बोर्ड. तर बोर्ड जो आहे एका साईडला लॅमिनेट असतं म्हणजे इन्सुलेटिंग असतं आणि दुसऱ्या साईडला कॉपरची फॉईल असते. आफ्टर कटिंग द बोर्ड इन सुटेबल साईज, तुमचं लेआउट ज्या मापाचे झाले असेल त्या मापाने तुम्ही बोर्डला सुटेबल साईज मध्ये कट करायचं. इट इज क्लीन विथ प्रॉपर डोमेस्टिक क्लिनिंग. काय होतं, कॉपर जो आहे त्याच्यावर कार्बन लवकर येतो. फॉर एक्झाम्पल आपले घरात तांब्याचे भांडे असतात, ते सुद्धा आपण धुतल्यानंतर एकदम चकाकतात आणि 1-2 दिवस पहिल्या दिवशी चांगले चकाकतात, दुसऱ्या दिवशी थोडस डाऊन होतात, तिसऱ्या दिवशी डाऊन होतात, चौथ्या 5व्या दिवशी एकदम ब्राऊन दिसायला लागून जातात ते, बरोबर. म्हणजे त्याच्यावर कार्बन येऊन जातो. तसं ही जी कॉपरची फाईल आहे तिच्यावर सुद्धा कार्बनचा लेअर येऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला तिला डोमेस्टिक क्लिनिंग म्हणजे काय तर लॅबोरेटरीमध्ये जर आपण करत असू पीसीबी, तर पॉलिश पेपर जो असतो आपला, त्या पॉलिश पेपरच्या साहाय्याने तिला त्याच्यावरचा जो कार्बन आहे त्याला क्लीन करून घ्यायचा. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे रेजिस्ट. रेजिस्ट या ठिकाणी रेजिस्ट जो वापरलेला आहे, जो अनवॉन्टेड कॉपर रिमूव्ह करतो आपण आणि वॉन्टेड कॉपर तिथं राहण्यासाठी त्या ठिकाणी रेजिस्ट वापरलेला जातो. रेजिस्ट इज अ सबस्टन्स. Resist is a substance that is unaffected by presence of etching acid. रेजिस्ट म्हणजे कलर. मग तो कलर तुमचा नेल पेंटचा कलर असो किंवा ऑइल पेंट असो, तर हे रेजिस्ट म्हणून वापरले जाते. रेजिस्ट इज सबस्टन्स दॅट इज अनअफेक्टेड बाय प्रेझेन्स ऑफ इचिंग ऍसिड. इचिंग ऍसिडचा त्या कलरवर कोणताही परिणाम व्हायला नको. जर इचिंग ऍसिड म्हणजे क्रोमिक ऍसिड मध्ये आपण जर ती प्लेट टाकली कलर करून आणि तो कलरच तिथे निघून गेला तर खाली कॉपर राहील का? नाही राहणार. म्हणून ते महत्वाचे आहे. रेजिस्ट इज सबस्टन्स दॅट इज unaffected by presence of etching acid. The paint can be used as a resist. The nail polish also used for good result. Specifically laboratory मध्ये करताना nail polish also used for good resist material, resist substance. ठीक है. चौथी स्टेप आहे इचिंग. In this process to use remove the unwanted copper of a copper plate. तर या इचिंग प्रोसेस मध्ये काय होतं, टू यूज रिमूव्ह द अनवॉन्टेड कॉपर ऑफ कॉपर प्लेट. म्हणजे एका साइडला जी कॉपर फाईल असते तिला कॉपर प्लेट किंवा कॉपर क्लॅड असंही म्हणतात. In this process, to use remove unwanted copper of a copper plate, the solution required for etching is FeCl3. Sometimes small quantity of HCl is added to speed up etching process. तर फेरिक क्लोराइड जे त्याच्यामध्ये H2SO4 टाकलं तर क्रोमिक ऍसिड तयार होतं आणि FeCl3 आणि डायल्यूट HCl टाकलं तर हे पण एक की तो जो अनवॉन्टेड कॉपर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे ना त्याची प्रोसेस फास्ट होते. जर तुम्ही जास्त डायल्यूट ऍसिड घेतलं तर 10 मिनिटाच्या ठिकाणी 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास लागून जातो कॉपर निघायला. परंतु जास्त कॉन्सन्ट्रेशन घेऊन चालणार नाही, कारण जास्त कॉन्सन्ट्रेशन घेतलं कॉपर अनवॉन्टेड कॉपर तर रिमूव्ह होऊन जाईल, परंतु त्याचे परिणाम खालचं जे इन्सुलेटिंग बेस आहे ते पण जळायला नको, त्याला पण त्याच्यावर पण रिॲक्शन व्हायला नको. अनवॉन्टेड जो बेस आहे खालचा इन्सुलेटिंग जो बेस वापरलेला आहे आपण त्याच्यावर पण ऍसिडचा परिणाम व्हायला नको. त्याच्यामुळे डायल्यूट घ्यायचा. फक्त HCl काही वेळेला वापरतात की ज्याच्यामुळे फास्ट प्रोसेस होते, स्पीड ऑफ इचिंग प्रोसेस फास्ट होते. The board is kept into solution for 1 to 2 hours.
तर डायल्यूट क्रोमिक ऍसिड घेतलं तर काही वेळेला 1-2 तास पण लागून जातात अनवॉन्टेड कॉपर निघण्यासाठी, आणि 1-2 तास ठेवल्यानंतर क्रोमिक ऍसिड मधून बाहेर काढायचं प्लेटला, आणि तिला रनिंग वॉटरचे किंवा टॅप वॉटर म्हणतो आपण, टॅप वॉटर खाली डायरेक्ट ठेवून द्यायचे. क्रोमिक ऍसिड मध्ये वॉटरच असतं जास्त, आणि डायल्यूट जर असेल तर आपण डायल्यूट करण्यासाठी काय करतो, त्याच्यामध्ये H2O वॉटरच जास्त टाकतो. त्याच्यामुळे क्रोमिक ऍसिड मधून बाहेर काढल्यानंतर तिला बेसिन मध्ये टॅप वॉटर असतं आपलं, टॅप वॉटरच्या खाली डायरेक्ट कंटिन्युअसली 5-10 मिनिटं त्याच्यावर टॅप वॉटर जाऊ द्यायचे, की जेणेकरून त्या ठिकाणी जो ऍसिडचा कंटेन असेल तो पाण्यामध्ये सगळा निघून जाईल. त्याच्यानंतर फिनिशिंग ऑफ PCB. When all unwanted copper has been dissolved from plate areas between conductor. तर एका साइडला जी कॉपरची फॉइल असेल ना, तो कंडक्टर असेल. When all unwanted copper has been dissolved from plate areas between conductor. तर अनवॉन्टेड कॉपर जो आहे तो डिझॉल्व्ह होईल पूर्ण क्रोमिक ऍसिड मध्ये, तो डिझॉल्व्ह होईल. ज्या ठिकाणी तुम्ही कलर केलेला आहे, पेंट केलेला आहे, तो डिझॉल्व्ह होणार नाही. पेंट जो आहे तो जसा तसा तिथं प्लेटवर राहील. फक्त पेंटिंग केलेली सोडून जी जागा असेल कॉपर क्लॅडवर ती पूर्ण डिझॉल्व्ह होऊन जाईल क्रोमिक ऍसिड मध्ये. द बोर्ड देन वॉश इन रनिंग वॉटर फॉर सेव्हरल मिनिट्स. The board then wash in running water for several minutes. Material like continue नहीं होते का? The resist म्हणजे color. The resist material like color which is unaffected by the etching acid. The resist material, resist म्हणजे काय, जो काही पेंट केलेला असेल तुम्ही ते मटेरियल, ते सबस्टन्स. The resist material like color which is unaffected by the etching acid, still left on the PCB. जे कलर केलेलं असेल रेजिस्ट मटेरियल तेवढंच फक्त त्या प्लेटवर शिल्लक राहतं, स्टील लेफ्ट ऑन द PCB. द रेजिस्ट मटेरियल should be removed by the petroleum based solvent. त्याला ऍसिटोनला पेट्रोलियम बेस्ड सॉल्व्हंट म्हणतात, किंवा लिकर अमोनिया पण असतो काही वेळेला, तो पण पेट्रोलियम बेस्ड सॉल्व्हंट आहे, सच ॲज ऍसिटोन. ऍसिटोन लक्षात ठेवा. The resist material should be removed by the petroleum based solvent such as acetone. तर जरी ऑइल पेंटने जरी पेंटिंग केलं ना, तुम्हाला कलर काढायचा असेल तर तुम्ही ऍसिटोनचा कापसाचा बोळा जर भरला, त्याच्यावरनं कलर वरनं जर फिरवलं तुम्ही तर तो कलर त्याच्यावरचा निघून जातो. म्हणजे ऑइल पेंट असेल तरी निघून जातो, नेल पॉलिश असेल तरी निघून जातो. एकदा जर तुमचं फिनिशिंग झालं किंवा क्लिनिंग झालं, कलर क्लीन झाला, तुमची प्लेट चकाकायला लागली, ज्या ठिकाणी कॉपर शिल्लक आहे त्याला पॉलिश पेपरने अजून घासून घेतला, क्लीन होईल. त्याच्यानंतर मग 6वी स्टेप आहे ड्रिलिंग. आफ्टर फिनिशिंग ऑफ रेजिस्ट मटेरियल द बोर्ड इज ड्रिल्ड विथ ड्रिलिंग मशीन. आफ्टर फिनिशिंग ऑफ रेजिस्ट मटेरियल म्हणजे कलर,
कलर तुमचा एकदाचा रिमूव्ह झाला की द बोर्ड इज ड्रिल्ड विथ ड्रिलिंग मशीन वेअर द कंपोनंट्स आर माउंटेड. या ठिकाणी आपल्याला कंपोनंट माउंट करायचे आहेत. मग कंपोनंट माउंट करताना पुन्हा कंपोनंट डोळ्यासमोर ठेवायचे. त्याला किती टर्मिनल आहे, ते टर्मिनल कुठून कुठपर्यंत आहे, त्याला ड्रिलिंग कुठून कुठं केलं तर तो बरोबर कनेक्ट होईल. कॉपरच्या 2 लाईन्स मध्ये तो बरोबर कनेक्ट झाला पाहिजे. अशा पद्धतीने पाहून त्याला त्या ठिकाणी ड्रिल करायचं. ड्रिलिंग पण महत्वाचं आहे. तुम्ही जर कॉपर लाईन ज्या ठिकाणी येईल त्याच्यापासून दूर ड्रिल करून टाकलं तर ते कॉपर लाईन आणि कॉम्पोनंटचे टर्मिनल यांच्यात कनेक्शन होईल का? नाही होणार. तर प्लेटवर जो कॉपर शिल्लक राहिलेला आहे तो कशासाठी वापरलेला आहे? एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत कनेक्शन साठी. जसं आपण चेसिस पाहतो, एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पासून आपण वायर लावतो, वायरने कनेक्शन करतो. पीसीबी मध्ये वायर तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला काय दिसेल? डायरेक्ट त्या ठिकाणी कॉपरची स्ट्रीप दिसेल. त्या कॉपरच्या स्ट्रीपवरनं एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत कनेक्शन केलेले असते. तर पाहू आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये जेव्हा तुम्ही येणार त्यावेळेला मागच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले पीसीबी किंवा तुम्ही जर प्रोजेक्ट घेतला, प्रोजेक्ट मध्ये जर एखादं छोटस सर्किट बनवायचे असेल तुम्हाला, तर त्याचं आपण या स्टेप बाय स्टेप जाऊन आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये एखादं प्रोजेक्टचं सर्किट बनवून त्याचं ऍप्लिकेशन म्हणून किंवा डोरबेल असेल त्याचं आउटपुट आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये सगळे कंपोनंट माउंट करून त्याला काढू शकतो. तर प्रिंटेड सर्किट बोर्ड महत्वाचं आहे. तर या पीसीबीच्या ज्या स्टेप्स आहेत, स्टेप्स फॉर मेकिंग पीसीबी हे महत्वाचे आहे. आणि लेआउट ऑफ किंवा flowchart for preparing PCB by both methods. तर पहिली मेथड जी आहे ती लॅबोरेटरी मेथड आहे आणि दुसरी इंडस्ट्रियल मेथड आहे. 1 मिनिट राहिला, मी स्क्रीन शेअरिंग बंद करतो. बोल दिव्या, आवाज येतोय माझा? समजलं का? पीसीबी समजला का? हो सर, नेटवर्क प्रॉब्लेम येत होता ना म्हणून स्क्रीन दिसत नव्हती सर. नाही का? आता दिसत शेवट? हो, आता दिसत होती सर. हो, स्क्रीनवर जास्त डिपेंड राहू नका. मला काय म्हणायचे, तुम्हाला नोट्स दिल्या ना त्या जर तुम्ही लिहून टाकलेल्या असल्या ना, तुमची नोटबुकच जवळ ठेवायची. हो सर, लिहितोय. स्क्रीनवर